नमस्कार सर्वांना. तर माझ्या भावाचं लग्न होतं. लग्नानिमित्त मी माहेरी होते 8-10 दिवस झालं आणि आता आजच मी आली इकडं. तर उसंती खूप सुकून चालला होता, पण 2 दिवस झालं खूप चांगला पाऊस झाला या, तुम्ही पाहू शकता. तर पावसामुळे जरा थोडं बरं झालं. शेळ्यांना तर अजिबात खायला नव्हतं. मग आता तिकडून आजच आले आणि आज आल्यानंतर आम्ही वावरात आलो या शेळ्यांना खायला काढण्यासाठी. गायांचं कसं होतं की गायांना कसं पण ओल्लं चिल्लं असलं तरी गाया खातात, पण शेळ्या अजिबात खात नाही, तोंड लावून उभ्याच राहतात. त्यामुळे शेळ्यांना पावसाच्या आधी खायला नेलेलं बरं पडतं. तर आज दिवसभर रिमझिम पाऊस चालू आहे आणि मगाशी थोडासा पाऊस उघडला होता तेव्हा मी आले इकडं आणि आल्यानंतर ह्यांना म्हणलं लगेच आपण जाऊ आणि वावरात थोडंसं खायला आणू शेळ्यांना. तर आज आम्ही आलो इथे खायला आणायला. नमस्कार सर्व शेतकरी मित्रांना. तर पाहू शकता इकडे सगळा ऊस आहे आणि लय टेन्शन आलं आता पाऊस कधी पडतोय काय होतंय. जवळपास 3-4 एकराची नवीन लागण केली होती. जुने सगळे खोडवे आहेत. इकडं पलीकडे बघू शकता हा सगळा ऊस आमचाच आहे आणि पाऊस कधी येतोय पावसाची लय आतुरतेने सर्व शेतकरी मित्र वाट बघत होते. पण कालच्यापासून बऱ्यापैकी चांगला पाऊस झाला आहे आणि अजून काही पावसाची शक्यता आहे की आता सुरुवात तर झाली पडायला आणि अजून पडेल. तर पावसाच्या आता थोडासा उघडीप झाली तर म्हणलं चला ही पण एक 10-15 दिवस इकडे नव्हती. तुम्ही लग्नाचे व्हिडिओ फोटो पाहिले, तिच्या भावाचं लग्न होतं त्यामुळे ती तिकडं होती आणि आता पाऊस थोडा उघडलाय म्हणून आम्ही शेळ्यांच्या खाण्यासाठी आलो. गुरांचं गायांचं काय होतं, वल्लं विल्लं असलं किंवा वल्ल्याचं काही फरक पडत नाही. आता गाया पण गोठ्यातच असतात आमच्या बांधून पावसामुळे. तसं शेळ्यांचं थोडं जरी वल्लं असेल आणि ती जरी टाकलं शेळ्यांना तरी शेळ्या काही खात नाहीत, तशाच उभ्या राहतील पण खाणार नाही. आणि शेळ्या पण आम्ही भरपूर वाढवल्यात. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आमच्या शेळ्या बकरी 20-25 शेळ्या बकरी झालेली आहेत. गाभण शेळ्या आहेत. काल एक शेळी विली, तिला 2 पिल्ल्या झाल्या. आता म्हणजे असं पावसाच्या गोष्टीत काय करावं लागतं, एक वेळेस आपल्याला खायला नसतं तरी चालतं पण त्या गुरांचं पाहावं लागतं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तर चला. आणि आमचे आई दादा म्हणजेच माझे सासू सासरे दरवर्षी वारीला जातात, पायवारीला. तर ह्या वर्षी पण आता उद्या ते जाणार आहेत आणि आता उद्या गेल्यावरती आम्हाला तर लई टेन्शन आलंय सगळं, कारण लोड आमच्यावरतीच पडलाय आणि सगळं ते गेल्यावरती आम्हाला हँडल करता येणार आहे आता. तर काही अडचण नाही, दरवर्षीच आम्ही करतो हँडल. त्यांचा पण आमच्यावरती विश्वास आहे आणि सगळंच पाहतो आम्ही. परीला पण माझं माहेर जवळ असल्यामुळे तिकडे थोड्या वेळ सोडून आम्ही रानातली वगैरे सगळी कामे आटपून घेतो. तर पांडुरंगाच्या चरणावरती एकच अपेक्षा आहे, सगळ्या शेतकरी मित्रांचं चांगलं व्हावं हीच एक अपेक्षा आहे. तर चला, रामकृष्ण हरी. तुमच्याकडे पाऊस पडतोय का नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो.